गुटखा विक्रीवर शासनाने बंदी घातली असतानाही तस्करीचे सत्र सुरूच आहे। अमरावतीहून कोपरगावच्या दिशेने येणाऱ्या गुटख्याने भरलेल्या आयशर ट्रकवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्ग इंटरचेंज येथे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली DYSP संतोष खाडे व विशेष पथकाने मोठी कारवाई करत छापा टाकला। या कारवाईत सुमारे 76,80,000 रुपये किमतीचा गुटखा व ट्रक क्रमांक MH46 BB 8098 असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी DYSP संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अमरावतीहून कोपरगावच्या दिशेने एक संशयास्पद ट्रक येत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती। त्यानुसार सापळा रचून सदर ट्रकला अडवण्यात आले आणि झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणात आढळून आला। कारवाईत गुटख्याच्या मोठ्या साठ्यासोबतच वापरात असलेल्या आयशर ट्रक देखील जप्त करण्यात आला असून या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत 76,80,000 रुपये इतकी आहे। या प्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आले असून पुढील चौकशीसाठी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। या धाडसी कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून DYSP संतोष खाडे त्यांचे विशेष पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे। मी परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दी अंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी 216 सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पान मसाला अशा 2 प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला। आम्ही तो ट्रक काढून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अकील रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं। आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला। त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता। तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण 64,80,000चा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण 76,80,000चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इसमावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे। अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील। धन्यवाद। सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये आमच्यासोबत कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत।